तिचा रिझल्ट लागलाय, पण पुढे काय करायचं, किती पर्सेंटाईल आले, कोणतं कॉलेज भेटेल, हे सगळ्यांच्या मनामध्ये आता क्वेश्चन फिरत आहेत की सर मला इतके मार्क होते, इतके पर्सेंटाईल आले, मला चांगलं कॉलेज भेटेल का? तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ए टू झेड स्टार्टिंग पासून तुमचं ऍडमिशन होईपर्यंत जे काही तुमची प्रोसेस असेल ती संपूर्ण प्रोसेस ही तुमची या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप थोडंही नका करू. आणि ज्यांनी अजून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन, अपडेट, PDF जे काही प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन करता येते ती आपण व्हॉट्सअप ग्रुपला प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे आणि तुमचे जे काही PDF लागत असतील, जे काही लागत असतील ते तिथे मेसेज करायचे. तर आता सगळ्यांचा रिझल्ट लागलेला आहे. तर सगळ्यांना माहिती आहे आपले स्कोर कार्ड डाउनलोड केले असतील, त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे की स्कोर कार्ड कसा डाउनलोड करायचा किंवा बाकी प्रोसेस कशी आहे ती CETच्या वेबसाईटला. त्यांनी जे व्हिडिओ बघा आणि इकडं. आणि या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी आपले पर्सेंटाईल हे करायचे, कमेंट करायचे त्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायचे. तर सगळ्यांनी आपले पर्सेंटाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला किती पर्सेंट आले आणि आपण त्याच्यावरून अंदाज लावू की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल. आता सर्वांना आपण पूर्ण प्रोसेस सांगू. आता सुरुवातीला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही MS नर्सिंग CET एक्झाम दिलेली आहे. त्याच्यानंतर तुमची आन्सर शीट आलेली होती 22 आणि 24 तारखेपर्यंत. तर ती आन्सर शीट आलेली आहे. त्याच्यानंतर आज तुमचा आता रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. आता रिझल्टमध्ये तुमचं ऑलमोस्ट तुमची म्हणजे जी एक्झामची प्रोसेस आहे हे 3 पॉईंटमध्ये एक्झामची प्रोसेस ही तुमची संपली. म्हणजे एक्झाम रिझल्ट आला, सगळं झालं. आता हे एक्झामचं जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं तिथला पार्ट संपलेला आहे. आता तिथून पुढे काय करायचंय की तुम्हाला वेगळं रजिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला कॅप राऊंड रजिस्ट्रेशन म्हणून सेपरेट पोर्टल ओपन झालेला आहे की कॅप ऍडमिशन म्हणून. जर तुम्हाला BSc नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी असतं. तर तुम्हाला काय करायचं, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशनची डेट कधी येईल, जुलैमध्ये ही डेट येईल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचे. तुमची पर्सनल आणि जे अकॅडमिक डिटेल आहे ती तुम्हाला पूर्ण डिटेल फिल करायची आहे. 1000 रुपये पेमेंट करायचं आणि ते सबमिट करायचं. त्याच्यानंतर त्याच रजिस्ट्रेशन मध्ये काय करायचं तुम्हाला की तुमचं डॉक्युमेंट अपलोडिंग आणि व्हेरिफिकेशन करायचंय. म्हणजे कसं करायचंय, जे तुम्हाला मी ऑलरेडी लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आणि ते व्हेरिफिकेशन होत असतात. तर डॉक्युमेंट आणि व्हेरिफिकेशन कसं होत असतं, तर ही ऑनलाईन प्रोसेस असते. ही ऑनलाईन प्रोसेस असते तर ती तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस ही पूर्ण कम्प्लीट करायची असते. जोपर्यंत हे दोन प्रोसेस म्हणजे 3 प्रोसेस, कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुली कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचं कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन मानलं जात नाही आणि तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना प्रॉपर रजिस्ट्रेशन करायचे. आणि सगळ्यांना सांगायचं एक गोष्ट की ज्यांना ह्या गोष्टी सगळं काही गोष्टी इन्फॉर्मेशन नाही किंवा तुम्हाला गोष्टी माहिती नाहीत की कशा करायच्या काय करायच्या, त्यांनी आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितले जाईल आणि हे फॉर्म, डॉक्युमेंट अपलोडिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्व काही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो. हे सर्व आम्ही तुम्हाला करून देत असतो, तुम्हाला काही करायची गरज नसते. जर आपली काउन्सिलिंग घेतली असेल तर काउन्सिलिंग मध्ये माहिती आहे, ज्यांना माहिती आहे की आपली काउन्सिलिंग कशा पद्धतीने होते, ज्यांनी आपले मॉक टेस्ट वगैरे बॅच घेतले होते तर त्यांचे रिझल्ट आपले स्टुडंटचे जवळपास आपले 50 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत, 95-90 पेक्षा जास्त स्टुडंट आहे. तर आपला रिझल्ट तुम्हाला ग्रुपवरती किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजवरती रिझल्ट ज्यांना पाहायचंय, ज्यांना स्टुडंटचे फीडबॅक पाहिजे त्यांनी पाहू शकता. तर आता हे रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुली झालं तर त्याच्यानंतर काय करायचं असतं, तुमची मेरिट लिस्ट येत असते. मेरिट लिस्ट मध्ये काय, तुमचं नाव येत असतं, ते तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती आहे हे तुम्हाला त्या मेरिट लिस्टमध्ये कळत असतं. तुमचे पर्सेंटाईल किती होते हे सर्व तुमच्या मेरिट लिस्टमध्ये चेक करायचे. आणि ज्याचं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही तो ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर. आता मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर पुढे काय करायचं, तर पुढे ही मेरिट लिस्ट येते तुमच्या ऑगस्टच्या स्टार्टिंगला येईल. अंदाजे सांगत आहे, कन्फर्म डेट नाही. ती झाल्याच्या नंतर तुमचं असतं कॅप राऊंड. आता कॅप राऊंड स्टार्ट होतं तर 1. तर कॅप राऊंड स्टार्ट झाल्या तुम्हाला काय तर कॅप राऊंड स्टार्ट ची नोटीस येते. नोटीस नंतर तुम्हाला तिथे कॅप राऊंडची सीट मॅट्रिक्स येते. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, आता एखादं जे कॉलेज आहे, BJ कॉलेज आहे, संभाजीनगर किंवा अदर जे तुमचे 277 कॉलेज आहे ते 77 कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट आहे, एखाद्या कॅटेगरीला किती सीट आहेत, टोटल किती सीट आहेत, गर्ल्ससाठी किती सीट आहेत, PWD साठी किती सीट आहे हे त्या सीट मॅट्रिक्स मध्ये कळत असतं. हे पब्लिश होत असते तुमची कॅप राऊंड.
त्याच दिवशी काय असतं तुमची चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंग म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या नंबरला कोणतं कॉलेज टाकायचे, तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, ती जी लिस्ट असते ती चॉईस फिलिंग तुम्हाला चॉईस फिलिंग मध्ये करायची असते. चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर तुम्हाला काय असतं, कॉलेज अलॉटमेंट. चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर 3 दिवसानंतर ते 4 दिवसानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट करायचं असतं. कॉलेज अलॉटमेंट एक लिस्ट येते सगळ्यांना, जशी तुमची मेरिट लिस्ट येते तशी एक लिस्ट येते तुम्हाला. त्या लिस्टमध्ये काय करायचे, तुम्हाला तुमचं बघायचंय, तुमचा मेरिट नंबर, तुमचं नाव आहे का, आणि तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालंय. आता इथं तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालंय ते तुम्हाला कळून जातं. ते लिस्टमध्ये तुम्हाला अलॉटमेंट तुमचा रिझल्ट कळून जातो. मग आता तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालेलं आहे तर तुम्हाला तिथं ऍडमिशन प्रोसेससाठी पार्टिसिपेट करायला त्या कॉलेजला जावं लागतं. आणि ज्यांना नाव नाही आलं ते डायरेक्ट नेक्स्ट राऊंडसाठी एलिजिबल असतात. आणि ज्यांचं नाव आले ते काय करायचं त्यांनी, की तुम्हाला काय करायचंय नेक्स्ट राऊंड म्हणजे तुम्हाला कॅप राऊंडचं जे ऍडमिशन बेटरमेंट हे जे असतं त्याच्यासाठी. आता जर ज्यांना रिटेन्शन करायचं म्हणजे ऍडमिशन कन्फर्म, रिटेन्शन म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म असतं. तर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर रिटेन्शन करायचं, जे तुमचे डॉक्युमेंट आहेत, जे फीस आहे ते पे करून तुम्ही ऍडमिशन प्रोसेस तुमची संपली. आणि ज्यांना बेटरमेंट करायचंय त्यांना काय करायचं, त्या कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं काही ठेवायचं आणि बेटरमेंटसाठी जायचं नेक्स्ट राऊंडला. मग आता नेक्स्ट राऊंडला आल्याच्या नंतर इथं काय करतं, की तुम्हाला कॅप राऊंड 1 झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसाला कॅप राऊंड 2 स्टार्ट होतं. कॅप राऊंड 2 मध्ये काय करायचं, तुम्हाला वॅकंट सीट म्हणजे की व्हर्च्युअल वॅकंट सीट म्हणजे किती सीट मॅट्रिक्स येते. सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला समजतं की किती स्टुडंटने ऍडमिशन केले आणि किती सीट बाकी आहेत, कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजला किती सीट बाकी आहे हे तुम्हाला त्या लिस्टमध्ये कळत असतं. त्या लिस्टमध्ये तुम्हाला बघायची की कोणती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय व्हर्च्युअल वॅकन्सी मध्ये रिमेनिंग सीट किती आहे ते तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये कळणार. आणि व्हर्च्युअल वॅकन्सी मध्ये काय कळणार तुम्हाला, तर किती स्टुडंटनी त्या कॉलेजमध्ये बेटरमेंट केलं हे तुम्हाला त्या व्हर्च्युअल वॅकन्सी मध्ये कळणार. मग ते सगळं बघून अनालिसिस करून तुम्हाला परत प्रेफरन्स लिस्ट बनवायचे, परत तुम्हाला चॉईस फिलिंग करायचे सेकंड राऊंडचे. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर परत 3 ते 4 दिवसानंतर तुमचं कॉलेज अलॉटमेंट होतं. कॉलेज अलॉटमेंट नंतर परत तुमचं बेटरमेंट रिटेन्शन जे काही तुमची प्रोसेस आहे, अशा पद्धतीने तुमचे कॅप राऊंड 4 पर्यंत पूर्ण प्रोसेस ही होत असते. तरी पूर्ण प्रोसेस तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्यासोबत कनेक्टेड राहा. तुम्हाला पूर्ण प्रोसेस पूर्ण वेळोवेळी गायडन्स केलं जाईल. प्रत्येक वेळी आपल्या ग्रुपला नोटिफिकेशन, ज्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन केले त्यांना पूर्ण सर्व काही प्रोसेस करून दिली जाईल आमच्याकडे स्वतः. तर लिमिटेड सीट आहेत, फक्त आजच तुम्हाला 2,500 रुपये फीस आहे. उद्याच्या नंतर तुमची फीस वाढणार आहे, 3,000 रुपये होणार आहे. तर सगळ्यांनी आपापलं रजिस्ट्रेशन कन्फर्म करा आणि पेड काउन्सिलिंग जॉईन करा, जेणेकरून तुमचं सीट कन्फर्म करा. तुम्हाला बेटर कॉलेज मिळण्यासाठी एकदम परफेक्ट महाराष्ट्रातली नंबर 1 काउन्सिलिंग आपली असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.